भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 2 जुलै 2024 मंगळवार। कबुली जबाब करा। तेव्हा आता आपल्या पूर्वजाचा देव परमेश्वर ज्याला कबूल करा आणि तुमची इच्छा पूर्ण करा। एज्रा 10:11 या स्क्रिप्चर म्हणण्यासाठी ही आम्ही जे प्रभूचे समर्थन करतो ते आम्ही कर्त्याला एक कबूल करा। प्रभू देवाला चाप आगे आमच्या ओंडाच्या चेवर घोषणा आणि कबुली जबाब क्षण आम्ही म्हणून कबुली जबाब आपल्या मनात येणारे पहिला गोष्ट पाप आहे। जर आपण प्रभूच्या विरोधात पाप केले असेल तर आपण जाकू नये तो आप आणि आमचा अंत करणे कठीण। पवित्र शास्त्र म्हणते जो त्यांच्या पापाचा बागरून घेणार नाही तो यासही होणार नाही, तर जो कोणी कबूल करतो व त्यांना मुक्त करेल। नीतिसूत्र 28:13 पापाची कबुली देवाची दया आणेल। जेव्हा आपण प्रामाणिकपणे पश्चाताप करतो आणि आपल्या पापाची कबूल करतो तेव्हा मी पाप केले आहे आणि परमेश्वराला दुःख दिले आहे। प्रभू एक म्हणून आमच्या जवळ येतो। कोण आमच्यावर प्रेम करतो तो त्यांची बाहेर होतो। कल्वारीमध्ये रक्त सड आमच्यावर। पवित्र शास्त्र म्हणते जर आपण आपल्या पापाची कबूल करतो तर तो विश्वासू आहे आणि आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी आणि सर्व अनितीपासून आम्हाला शुद्ध करण्यासाठी त्यांची पुत्राचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते। जॉन 1:9 आणि 7 एज्रा पुस्तकाचे वाचतो। इस्रायल लोकांनी त्यांच्या पापाची कबुली दिली आणि चालू करण्यासाठी निर्दयतेचा अंत करण्यास परमेश्वराला आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास आणि त्याला जे आवडते ते करण्यास सांगा। त्यांनी केले की त्यांनी पाप केले होते परदेशी स्त्रियांशी लग्न करणे आणि अयोग्य संबंध असणे। जेव्हा आपण आपल्या पापांना लपविल्याशिवाय कबूल करतो तेव्हा आपल्या पापाची आपले ओझे काढून टाकले जाते आणि देवाची प्रेम आगे आमच्यावर ओतले आहे। कारण काही लोक त्यांची पापाची कबुली देत नाहीत। आजारपण नेहमी त्यांचे अनुसरण करतो। ते जादूगारांच्या दबेत आहेत आणि ते स्वतःला मुक्त करण्यास अक्षम आहेत। जेव्हा म्हणतात आपल्या पापाची कबुली आणि एकमेकांनी प्रार्थना करा की तुम्ही बरे व्हाल आणि विश्वासाची प्रार्थना आजारी आहे। याकोब 5:16 आणि 15 आपण एक कबुली जबाब विचारू नयेचा अर्थ केवळ पापाची कबुली जबाब एक आणखी एक भाग आहे जो विश्वासाचा कबुली आहे। आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत हे आपण आनंदाने घोषित केले पाहिजे। आपण बाजीपूर्वक घोषित आपल्या मार्गावर येणाऱ्या समस्यांपैकी आपला देव किती महान आहे। देवाने माझा विश्वास ठेवला आहे, मला भीती वाटणार नाही। देख मला काय करू शकतो। जेव्हा मी तुझ्याकडे दावा करतो तेव्हा माझे शत्रू परत येतील हे मला माहीत आहे, कारण देव माझ्यासाठी आहे। स्तोत्र 56:4 आणि 9 देवाची मुलांनो, तुमच्यातील
आतल्या माणसांना बळकट केले जाईल. आपण आपला विश्वास कबूल करता तेव्हा आणि तुम्ही तुमच्या आत्म्यात मजबूत व्हावेल. मग आपण पवित्रतेत विजयी आणि परमेश्वर प्रकृती होईल. पुढील ध्यानासाठी कविता लक्षात ठेवा. मृत्यू आणि जीव च्या शक्तीमध्ये आहेत आणि जे प्रेम करतात त्याने त्यांचे फळ खावे लागते. नीतिसूत्र 18 अध्याय 21 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी आयुब 22 अध्याय 23 अध्याय 24 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्य 11 अध्याय. धन्यवाद.